आपल्या मुलाला काउन्सिलिंग किंवा ट्रीटमेंटची आवश्यकता आहे का? नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हेंगे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ज्ञ म्हणून मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. मी आपणास सांगू इच्छितो की लहान मुलांच्यामध्ये अनेक प्रकारच्या वर्तणुकीच्या समस्या असू शकतात. जसं की ऑटिझम म्हणजे स्वमग्नतेचा आजार. याच्यामध्ये मुलं ही शांत असतात, कम्युनिकेशन कमी असतं, ते संवाद साधू शकत नाहीत, ते अतिसंवेदनशील असू शकतात किंवा कमी संवेदनशीलता पण त्यांच्यामध्ये दिसू शकते. म्हणजे आवाज असेल, स्पर्श असेल, प्रकाशाच्या बाबतीत त्यांच्या समस्या हे असू शकतात. कधी-कधी त्यांच्या भावना ते एक्सप्रेस करू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये ते हुशार असतात, पण त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला दिसत नाही. आजकाल आपण जाणतो की मोबाईलमध्ये त्यांचं ते गुंतून असतात. कम्युनिकेशन कमी असतं. तर हे स्वमग्नतेचा आजार म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा प्रकार असू शकतो. याच्याशिवाय ADHD म्हणजे अतिचंचलतेचा आजार म्हणजे ही मुलं अतिशय चंचल असतात, एका ठिकाणी बसत नाहीत, नेहमी इकडे पळ तिकडे पळ असं करत असतात. एखादं खेळणं दिलं तर त्या खेळण्याची ते म्हणजे लगेच तोडफोड करतात, डिसेक्शन करतात. नुसतं सरळ चाल म्हटलं तर ते चालणार नाहीत, उड्या मारत किंवा पायऱ्या असेल तर 1-2 पायऱ्या म्हणजे स्किप करून ते चालायचा प्रयत्न करतात किंवा उड्या मारत असतात. रस्त्यावरून जा म्हटलं की वेड्यावाकड्या पद्धतीनं ते जात असतात. म्हणजे अतिशय चंचल असतात. स्कूलमधून कंप्लेंट्स असतात. वस्तू म्हणजे खोड रबर असेल, पेन्सिल असेल तर ते शाळेत विसरून येतात. इतर मुलांच्या खोड्या काढतात. टीचर्सना सारखा अभ्यास ते शिकवू पण देत नाहीत. स्वतः पण शिकत नाहीत. मित्राला पण डिस्टर्ब करतात. सारखं वॉशरूमला जातो, उठून बाहेर जाणे म्हणजे असं त्यांचं वागणं असतं. हे अतिचंचलतेची लक्षणं दिसू शकतात. याच्या व्यतिरिक्त लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे आपण म्हणू शकतो की डिसलेक्झिया म्हणजे वाचनातल्या काही अडचणी असू शकतात. म्हणजे वाचताना काही शब्द ते स्किप करतात, हळू वाचतात, हुशार असतात पण परफॉर्मन्स कमी असू शकतो. डिस्ग्राफिया म्हणजे त्यांना लिहिण्याची अडचण येऊ शकते, फास्ट लिहू शकत नाहीत, स्लो लिहितात, इंग्लिशमध्ये स्पेलिंग मिस्टेक होतात. म्हणजे बी काढायचा असेल तर तो उलटा बी काढतात किंवा ई काढायचा असेल तर तो उलटा ई काढतात. म्हणजे ते येत असतं त्यांना, पण त्यांचं चुकत असतं. म्हणजे लिहिताना चुकतं. नंतर आहे डिस्कॅल्क्युला म्हणजे सिंपल कॅल्क्युलेशन त्यांचे चुकतात. ते तोंडी सांगू शकतात. एक्झाम्पल 5+5 10+10 ते सांगू शकतील. पण जेव्हा पेपरवर मांडणी करा म्हणतील त्यावेळी त्यांना ते जमणार नाही. काही जणांना सूत्रे लक्षात राहत नाहीत. काही जणांना प्लस मायनसचं कन्फ्युजन होतं. म्हणजे ह्या लर्निंग डिसॅबिलिटीची लक्षणं. काही मुलांमध्ये ODD ऑपोजिशनल डिफाईन डिसऑर्डर किंवा कंडक्ट डिसऑर्डरची पण लक्षणं दिसू शकतात. म्हणजे ही मुलं अतिशय रागीट असतात, तापट असतात, खोटं बोलतात, शाळेचे नियम पाळत नाहीत. शाळेमध्ये चोरी करणे असू शकतं, तोडफोड करतात, म्हणजे बेंचमध्ये किंवा शाळेतल्या वस्तूंची तोडफोड करत असतात. अपमान वारंवार शिक्षकांचा, पॅरेंट्सचा अपमान करत असतात, अजिबात पालकांचं ऐकत नाहीत. इवन कुत्र्या मांजराची त्या खोड्या काढतात. इवन कधी-कधी काही मुलं शाळेमध्ये हार्मफुल गोष्टी म्हणजे चाकू किंवा काही हानिकारक गोष्टी पण त्यांच्या बॅगमध्ये आढळतात. विनाकारण म्हणजे खोड्या काढणे, भांडण करणे, शिव्या करणे अशा पद्धतीनं पण त्यांचं हे वागणं असू शकतं. इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणजे मतिमंद किंवा गतिमंदाचा काही ग्रुप असू शकतो, ज्याच्यामध्ये मुलं ही जन्मताच त्यांचा परफॉर्मन्स कमी असू शकतो. अभ्यासात त्यांचा परफॉर्मन्स कमी आहे. त्यांना इतर मुलांप्रमाणे त्यांच्यामध्ये वाढ ही होत नाही, स्लो वाढ असू शकते. म्हणजे त्यांची बुद्धीची क्षमताच कमी असू शकते. त्याच्यामध्ये माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर हाय ग्रेड असू शकतात. तर मतिमंद किंवा गतिमंद हा ग्रुप असू शकतो. त्यांच्या वागण्यामध्ये बदल असू शकतो. तर लहान मुलांच्यामध्ये अशा प्रकारची जर लक्षणं ही आढळत असतील तर आपण वेळीच जर त्यांना आपण ॲनालिसिस केलं, तपासून घेतलं काउन्सिलर आणि सायकियाट्रिस्टकडून, तर त्यांना जे आवश्यक असलेल्या थेरपीज, काउन्सिलिंग आणि ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. जेणेकरून त्यांचं भविष्य जे उज्ज्वल होण्यास आपण मदत नक्कीच करू शकतो. कारण आज शिक्षण पद्धती अशी आहे की मार्क्स व्यवस्थित असतील तर त्यांचा परफॉर्मन्स हा चांगला आणि इनिशियल स्टेजमध्ये मग ते प्रायमरी असेल किंवा सेकंडरी स्कूल असेल त्यावेळी त्यांचा परफॉर्मन्स हा चांगला असेल तर मग चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळेल. मग त्यांचं जे काही डिग्री किंवा जे काही ज्यामध्ये त्यांना करिअर करायचं ते करिअर नक्कीच त्यांचं बनू शकतं. त्यामुळे असे वागण्यातला बदल हा तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलाचं वागणं हे विचित्र आहे, इतर मुलांपेक्षा हुशार आहे पण अभ्यास कमी आहे, परफॉर्मन्स कमी आहे असं वाटत असेल तर आपण जरूर तपासून आपण घेऊ शकतो. IQ टेस्ट हा एक महत्त्वाचा विषय आहे की आपला मुलगा नक्की किती हुशार आहे, ह्याची क्षमता किती आहे याचे आपण कॅल्क्युलेशन आपण नक्की करू शकतो.
लहान मुलांच्या काही मानसिक चाचण्या पण आहेत, त्या पण आपण तपासून ॲनालिसिस करून आपण नक्कीच तज्ज्ञ डॉक्टरांची, काउन्सिलरची, सायकॅट्रिस्टची मदत घेऊ शकता. तर माझं आव्हान आहे, लहान मुलं असतील तर अशी काही मी मगाशी लक्षणं सांगितलीत, हे ऑब्झर्व्ह करा आणि वेळीच आमची मदत घ्या. नमस्कार.